नमस्कार मित्रांनो वायम मराठी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून मिळणार थेट 10,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती। तर मित्रांनो, ही कोणती योजना आहे पोस्ट ऑफिसची आणि तुम्हाला 10,000 रुपये हे कसे तुमच्या थेट बँकवरती जमा होतील ह्याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। त्यामुळे ही योजना तुम्हाला कशा प्रकारे अर्ज करायचा आहे, कुठे करायचा आहे, तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारे तुम्हाला हे 10,000 रुपये तुमच्या बँक अकाउंटवरती जमा होतील ह्याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे इथून पुढे तुम्हाला नवनवीन योजनांविषयी माहिती सर्वात अगोदर पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, जे काही पोस्ट ऑफिसची जे योजना आहेत त्या योजनेच्या ग्राहकांना भारत सरकारकडून एक नवीन आनंदाची बातमी या ठिकाणी आली आहे। 1 जुलै 2024 पासून काही पोस्ट ऑफिस योजनांचे व्याज दर हे आहे ते बदलण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही तुमचे पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर कदाचित जुलै महिन्यात पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवणे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे। तर जसे की आपण सर्व जाणतो की पोस्ट ऑफिसमध्ये जमा केलेले तुमचे पैसे नेहमीच सुरक्षित असतात आणि पोस्ट ऑफिस नेहमीच आपल्या ग्राहकांना चांगले व्याजदर देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असते। म्हणूनच तुमचे पैसे जे आहेत ते गुंतवणे म्हणजे 100% हमी परतावा मिळवून देतात। या ठिकाणी पहा, अलीकडच्या काळामध्ये बहुतेक लोक पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव योजनेत त्यांचे पैसे गुंतवतात आणि कारण त्यांची पोस्ट ऑफिस योजना तुम्हाला या ठिकाणी सांगतो की खूप चांगले परतावा देते त्यांना, ते फार कमी वेळात। आम्ही पोस्ट ऑफिस रेकॉर्डिंग डिपॉझिट स्कीमबद्दल बोलत आहोत, ज्याला काही लोक पोस्ट ऑफिस RD स्कीम या नावाने देखील ओळखतात। तर येथे या ठिकाणी तुम्हाला सांगतो की तुम्हाला 5 वर्षासाठी पैसे गुंतवावे लागतील। कृपया लक्षात घ्या की तुम्ही या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये 1,000 रुपये गुंतवणूक करण्यास सुरुवात करून परंतु या ठिकाणी पहा, 1,000 रुपयांनी गुंतवणूक केल्यास मी तुम्हाला सल्ला देतो की तुम्ही या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करा। कारण का, पोस्ट ऑफिस RD स्कीममध्ये तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम जमा करावी लागते। तुम्ही त्यामध्ये मग 100 किंवा 500, 800, 1000, 1500 याप्रमाणे तुमच्या सोयीच्छेने तुम्ही या ठिकाणी तुमचे पैसे जे आहेत ते दर महिन्याला जमा करू शकतात। तर सध्या तुम्हाला या ठिकाणी सांगतो की किती व्याज दर मिळेल। 1 जुलै 2024 पासून पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेत 6.7 दराने व्याजदर या ठिकाणी मिळत आहे। ते बँकेतून तुलनेतून तुम्हाला या ठिकाणी हे जे आहे ते व्याजदर तुम्हाला चांगला भेटत आहे। तर तुम्हाला सांगतो की या ठिकाणी पहा, या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, 1200 रुपये जर तुम्ही या ठिकाणी 1200 रुपये जर तुम्ही जमा केल्यावर तुम्हाला त्याचा परतावा किती मिळेल। जर तुम्ही 1200 रुपये महिन्याला जमा केले तर त्याचा परतावा किती भेटेल तुम्हाला थोडक्यात त्याचं गणित सांगतो। तुम्ही या ठिकाणी पहा, तुम्ही जर पोस्ट ऑफिस डिपॉझिट स्कीममध्ये दर महिन्याला 1200 रुपये जमा केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो। चला त्याच्या संपूर्ण गणिताबद्दल आपण तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर या ठिकाणी पहा, दर महिना 1200 रुपये जमा केल्यास तुमची 1 वर्षाची ठेव रक्कम किती होईल, 14,400 होईल आणि जे तुम्हाला 5 वर्षे सतत जमा करावे लागेल। तुम्ही यापेक्षा जास्त किंवा कमी पैसे जमा करू शकतात। या योजनेमध्ये जर आम्ही फक्त 1200 रुपये प्रति महिन्याचा आपण या ठिकाणी गणित करत आहोत। जर तुम्ही या ठिकाणी दर महिना 1200 रुपये सतत 5 वर्षे जमा केले तर तुमची एक रक्कम 72,000 आणि आम्ही त्यावर व्याजदर जोडल्यास तुम्हाला 5 वर्षांनंतर 13,641 हे असे व्याज मिळेल। तर आम्ही दोन्ही रकमेवर 6.7% व्याज दराने जोडल्यास तुम्हाला 5 वर्षांनंतर मुदतीनंतर 85,641 अशी तुमची रक्कम या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटवरती, तुमचं जे पोस्टाचं जे अकाउंट आहे पोस्ट बँकेचं, त्या अकाउंटवरती तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण ही रक्कम जी आहे ती मिळून जाणार आहे। तर तुम्हाला ह्याबाबत आणखीन माहिती पाहिजे असेल तर तुमच्या जवळचं जे पोस्ट ऑफिस असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन भेट घेऊन तुम्हाला ही संपूर्ण प्रतिक्रिया आणि त्याची जी माहिती आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी मिळून भेटणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पहा, 1200 रुपये तुम्ही दर महिना भरलात, तुम्हाला 5 वर्षे तुमचे 72,000 होतील आणि 5 वर्षानंतर त्याचं व्याज जे आहे ते 13,641 होईल। असं एकूण तुम्हाला या ठिकाणी 85,641 ही अशी रक्कम तुमच्या बँक अकाउंटवरती जमा केली जाणार आहे। तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला ही योजनेचा किंवा ह्या स्कीमचा तुम्हाला जर नक्कीच फायदा होत असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी याचा लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, ही तुम्हाला माहिती कशी वाटली, माहिती जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, असेच इथून पुढे नवीन योजना पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। भेटूयात नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।